की लैंगिक छळ, अश्लील वर्तन तसेच धर्मांतरासाठी सक्ती केल्या प्रकरणी मानकापूर पोलीस स्टेशन नागपूर शहर इथं सेक्शन नुसार गुन्हे दाखल केले. आणि तुम्ही तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये म्हणताय की कुटुंबियावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे तपासात निष्पन्न झालेले नाही. त्याच्यात खरं काय? पहिला जो प्रश्न आपण विचारला त्यात दोन्ही गोष्टी सत्य आहेत. याकरता सत्य आहेत की सदर पीडितेने जे काही बयान आपलं दिलं त्याच्यामध्ये तिने हे सांगितलेलं आहे की धर्मांतराकरता तिच्यावर कुठलाही दबाव नव्हता, म्हणून हे उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. तथापि त्या ठिकाणी जे काही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स तयार केले होते कपड्यांच्या संदर्भात किंवा अजून काही वेगवेगळे रूल्स तयार केले होते, त्यामध्ये मात्र धर्मस्वातंत्र्याला बाधा येत होती. आणि म्हणून ज्यावेळेस हा FIR दाखल झालेला आहे त्यावेळेस तेही धर्मस्वातंत्र्याच्या विरुद्ध जी काही वर्तन आहे त्या संदर्भातली कलमं लागलेली आहेत. या स्पेसिफिक मुलीच्या बाबतीत तिने जे बयान दिलेलं आहे ते हे दिलेलं आहे. म्हणजे त्या बयानात तिने कुठेही असं म्हटलेलं नाही किंवा तिच्या कुटुंबावर धर्मांतरणाकरता कुठला दबाव होता असं तिने म्हटलेलं नाही. कुठल्याही धर्मामध्ये कुठल्याही याच्यामध्ये जर अशा घटना आढळून आल्या सक्तीच्या, तर या संदर्भात एक कायदा म्हणून आपण आणला पाहिजे. पण नुकतंच वडेट्टीवार साहेब एक धर्म स्वातंत्र्य विधेयक पास केलेलं आहे जे आता मान्यतेकरता गेलेलं आहे. त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या घटना नजरेसमोर ठेवूनच ते विधेयक आपण तयार केलेलं आहे. ते आता केंद्र सरकारकडे मान्यतेला गेलेलं आहे. तिकडनं मान्य होऊन आल्यानंतर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या संदर्भात आपल्याकडे कायदेशीर तरतुदी असतील. याकरता शासन काही समुपदेश केंद्र त्या दृष्टीने उघडणार आहेत का? नागपुरात या पैशाचा वापर शिक्षणासाठी नाही तर धर्मांतरांसाठी होता अशा तक्रारी झाल्यात. असे बँक खाते जर आपल्याला आढळले तर ते आपण गोठवणार किंवा सील करणार आहोत का? उत्तर प्रदेश आणि बिहारमधनं अनेक मुस्लिम लहान लहान मुलं नागपुरातल्या अनेक मदरशांमध्ये आणल्या जातात आणि महाराष्ट्र शासनाकडनं निधी उकळला जातो. या बाबतीत पण तक्रारी झाल्यात, मुस्लिम आयोगाकडे झाल्यात. त्या बाबतीत आपण कारवाई करणार आहोत का? आणि अशा बाबतीत जी काही जबरदस्ती करण्यात येते आहे अशा व्यक्तींवर आपण कुठल्या नियमांतर्गत कारवाई करू? अध्यक्ष महोदय, समुपदेशनाकरता आपण भरोसा सेल सुरू केलेला आहे. या भरोसा सेलमध्ये अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये विशेषतः महिलांच्या समुपदेशनाची व्यवस्था जी आहे ती आपण त्या ठिकाणी केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे जे काही डोनेशन्स येतात आणि ते चुकीच्या पद्धतीने वापरले जातात या संदर्भात आता केंद्र सरकारने FCRA कायदा खूप कडक केलेला आहे. आणि या कायद्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात ज्या लोकांनी आलेल्या फंड्सचा उपयोग अशा प्रकारच्या इलिगल ऍक्टिव्हिटीज करता, धर्मांतरणाकरता वगैरे वापरलेला आहे त्यांचं FCRA सर्टिफिकेट हे रद्द करण्यात आलेलं आहे. आणि रद्द करून त्यांना आता अशा प्रकारच्या देणग्याच घेता येत नाहीत अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आपण जे बाहेरची मुलं मदरस्यांमध्ये येत आहेत अशा पद्धतीचा जो काही उल्लेख या ठिकाणी केलाय त्यामध्ये काही चुकीचं चाललंय का हे निश्चित पडताळून पाहिलं जाईल. आणि आपण जो शेवटचा प्रश्न विचारला त्यामध्ये मी जसं सांगितलं की आपण हा जो काही धर्मस्वातंत्र्य विधेयक केलेला आहे हा कायदा आता जेव्हा केंद्र सरकारकडनं मंजूर होऊन येईल त्यानंतर अशा प्रकारच्या सगळ्या गैरप्रकारांना आळा घालण्याकरता आपल्याकडे स्पेशल ऍक्ट असेल. आता आपण आपला जो BNSS कायदा आहे त्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई करतो, पण तो कायदा करत असताना अशा प्रकारच्या ज्या घटना आहेत त्याच्या संदर्भात खूप डिटेल्ड अशा प्रकारची कायदेशीर तरतुदी नाहीत. म्हणूनच आपण स्पेशल कायदा या सभागृहाने पास केलेला आहे. तो मंजूर झाल्यानंतर त्याच्या अंतर्गत कारवाई होईल. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदेश द्यावे की जे खरंच आरोपी आहेत जर धर्मांतर करण्यासाठी बाध्य करत असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन बंद व्हायला पाहिजे. जी काही कारवाई होते ती करायला पाहिजे. परंतु याच्या आड शहरामध्ये कुठलंही सामाजिक वातावरण बिघडू नये, जे निरपराध लोक आहेत त्यांच्यावर काही ऍक्शन होऊ नये अशा सूचना शासनाने खात्याला द्याव्या. मुळामध्ये याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या व्यक्तीने या सगळ्या महिलांचं स्टॉकिंग केलं, त्यांचं लैंगिक शोषण केलं. सोशल मीडियावर आपलं स्वतःचं दुसरं अकाउंट तयार करून त्या अकाउंटवरनं त्यांच्या अकाउंटचं स्टॉकिंग केलं. अशा अनेक घटना त्यात घडलेल्या आहेत. आता हा जो धार्मिक भावनेचा मुद्दा जो आला तो त्यांनी जे काही रूल त्या याच्यात केले होते की सगळ्यांना दुआ करावा लागेल, विशिष्ट प्रकारचे कपडेच घालावे लागतील,
अशा प्रकारचे काही नियम त्यांनी केले होते. त्या नियमांमुळे हा धार्मिक याचा मुद्दा आला. पण पर्टिक्युलर जी मुलगी आहे की जी पीडिता आहे त्या पीडितेवर असा दबाव की बाबा किंवा तिच्या घरच्यांवर धर्मांतराचा दबाव आला नाही ते या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे जसं मी सुधीर भाऊंना सांगितलं की दोन्ही गोष्टी खरी आहेत. धर्मांतराचा मुद्दा आलाय का तर आलाय, पण या पर्टिक्युलर मुलीच्या बाबतीत आलाय का तर हिच्या बाबतीत लैंगिक शोषणाचा मुद्दा आलेला आहे. बाकी जो आपण या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी इतर कोणाला जे त्याच्यात इन्व्हॉल्ड नाही असं जर कोणाला फसवण्याचा प्रयत्न असेल तर पोलिसांना सूचना देण्यात येतील. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरच कारवाई होईल. कोणाही निष्पापाला त्याच्यात आम्ही घेऊ देणार नाही.